संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चॅनल शिक्षक भरतीबद्दलचे महत्त्वाचे माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल। सध्या प्रेफरन्स लॉक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्या ठिकाणी अनेकांना प्रश्न पडलाय की आता मुदत वाढणार आहे का, कारण कोर्टामध्ये त्या संदर्भातली जजमेंट एंट्रीम आदेश देण्यात आलेला होता की मराठी माध्यमांच्या मुलांना सेमी इंग्रजी शाळेवरती प्राधान्य उपलब्ध करून द्या। मग आत्ता अजून त्या संदर्भातली कुठली कारवाई आयुक्त कार्यालयाकडून झालेली नाही आहे। मग आजही उमेदवार हे कन्फ्यूज आहेत की तारीख वाढणार आहे का आणि आज कोर्टामध्ये काय झालं, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, 9 तारखेला कोर्टाने एंट्रीम आदेश दिला की त्या ठिकाणी सेमी इंग्रजी शाळेवरती मराठी माध्यमांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे, परंतु शुक्रवारी हा आदेश संध्याकाळी सुनावणी झाल्यामुळे त्या ठिकाणी आदेश निघाला नाही। शनिवार आणि रविवार असल्या कारणाने ती ऑर्डर आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचली नाही। मग अशामध्ये जर ती पोहोचली नसेल तर आज सोमवार होता, आज ती ऑर्डर त्यांच्यापर्यंत जाऊन त्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं, असं सर्वसंमत त्या ठिकाणी आपल्या उमेदवारांना आहे। मी पहिलेही सांगितलंय की भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीत व्हावं आणि ती होईल असं खरंच प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांची भूमिका आपण बघत आलेलो आहे की संदिग्ध भूमिका आहे। आणि मी आजही सांगतोय की 2 महिने आधी माझा व्हिडिओ होता की आचारसंहितेच्या पूर्वी भरती होऊ शकत नाही, कारण या ज्या गोष्टी प्रशासन करत आहे, ज्या चुकीचे निर्णय त्या ठिकाणी घेतले जात आहेत, तर यामुळं अनेक उमेदवार हे असंतोष त्यांच्यामध्ये पसरलेला होता आणि ते त्या पद्धतीनं कोर्टाच्या पायऱ्या चढत आहेत। आज खरं तर अजून एक 2 याचिका त्या ठिकाणी आज होत्या। BCAच्या मुलांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांची आज हिअरिंग आहे। त्यामुळं भरती प्रक्रियेवरती कुठेतरी ज्यावेळेस प्रेफरन्स लॉक करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु देत असताना सर्व बाबी तपासून त्या ठिकाणी ते प्रेफरन्स ओपन करणं गरजेचं होतं। परंतु काही ठिकाणी मुलांचं असं म्हणणं आहे की शासन निर्णय असताना सुद्धा आमच्यावरती अन्याय केला गेलाय आणि त्यामुळं त्या मुलांनी याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। आज त्याची सुनावणी आहे। त्यामुळं या सर्व बाबीमध्ये जर आपण बघितलं तर कुठेतरी सर्व गोष्टी तपासून हे सुरू करणं गरजेचं असताना अर्धवट त्या ठिकाणी आम्ही तर म्हणतो की हे अपूर्ण पद्धतीनं, कारण त्याही मुलांचं असं म्हणणं आहे की हे अपूर्ण पद्धतीनं झालेलं आहे, कारण मी त्यांच्याशी बोलणं झालेलं काय असेल ते कोर्ट त्या ठिकाणी ठरवलं, कारण आज ते कोर्टामध्ये जात आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं सेमी इंग्रजीच्या बाबतीमध्ये होतं, कारण सर्वांचं लक्ष हे सेमी इंग्रजीच्या ऑर्डरकडे होतं की नेमकं काय झालेलं आहे। तर मित्रांनो, शनिवार रविवार असल्या कारणाने आपल्याला असं वाटलं की सोमवारी सर्वांना ते हे करतील, अनलॉक करतील आणि सर्वांना ते प्रेफरन्स उपलब्ध करतील, परंतु असं झालं नाही। यामुळे झालं नाही कारण शनिवारी आयुक्त कार्यालयातली एक टीम इथे हायकोर्टामध्ये म्हणजे आलेली अशी माहिती मिळाली, खरी काय खोटी काय या संदर्भात माहिती उपलब्ध नाही, परंतु काही गोष्टी काही लोकांकडून ऐकू ह्या गोष्टी मिळाल्या, ज्यामध्ये त्यांनी हायकोर्ट जे त्यांचे सरकारी वकील आहेत त्यांच्यामार्फत न्यायालयाला विनंती केली की आम्हाला सुद्धा म्हणणं मांडायचा त्या ठिकाणी चान्स द्या, कारण शनिवारी इंग्रजी माध्यमांचे मुलंही त्या ठिकाणी गेले होते। त्यांचं म्हणणं होतं की जर याच्यावरती निर्णय होत असेल तर आमचं सुद्धा कोर्टामध्ये म्हणणं मांडायचं आहे, आम्हाला सुद्धा वेळ मिळाली पाहिजे। आणि त्या ठिकाणी त्यांनी 1400 म्हणजे जे काही त्यांचं म्हणणं आहे की 1500-2000 काय जागा असतील, तर त्यासाठी आता 21,000ची भरती ही पूर्णपणे दावावर लावलेली आहे। कारण एंट्रीम आदेश झालेला होता, त्या ठिकाणी सोमवारी सर्वांना 1-2 दिवस देऊन सर्वांना जर प्रेफरन्स दिले असते तर 2-3 दिवसात तेही झालं असतं आणि नंतर 11 मार्चला सुनावणी होती, त्यानंतर शासनाने बाजू मांडणं किंवा बाकीच्या लोकांनी बाजू मांडणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही। एक गटाची बाजू हे स्वतः अधिकारी इतकी जबरदस्त घेत आहे, प्रशासन इतकी जबरदस्त घेत आहे की शनिवार रविवार असताना सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून सोमवारी आज सकाळी 10 वाजता मेन्शन केलंय की आम्ही जवळपास 12 दिवसाची मुदतवाढ त्या ठिकाणी देणार आहोत
आणि आमच्या वकिलांशी चर्चा झाल्यानंतर वकिलांनी मला सांगितलं की त्यांचं म्हणणं असेल, त्यांच्या सरकारी वकिलांनी अशी भूमिका मांडली की 12 दिवस आम्ही आता मुदतवाढ देणार आहेत. मला वाटतं काहीतरी ऐकण्यात आलं की 25 तारखेपर्यंत आम्ही आता मुदतवाढ देतोय प्रेफरन्स लॉक करण्यासाठी. त्याआधी आमची सुद्धा भूमिका ऐकून घ्या. त्यामुळे उद्या परत कोर्टचं सुनावणी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे ऑर्डर झाले त्या ऑर्डरमध्ये काही मॉडिफाय आहे आणि ते मॉडिफाय करावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला जे मत मांडायची संधी त्या ठिकाणी द्यावी असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. सरकारी वकील म्हणजे इन द सेन्स त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांचे मुलं गेले होते, त्यांच्यासाठी किती मोठा अट्टहास हे प्रशासन करतंय यावरून आपल्याला लक्षात येतंय. खरं तर हे करायची गरजही नव्हती, परंतु असो, न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना जे मत मांडायचं असेल त्यांना स्वतंत्र आहे, ते मांडतील, त्यावरती मी काही बोलणं उचित नाही आहे. परंतु एक गोष्ट आहे की उद्या आता काय होतं त्यावरती पूर्ण डिपेंड आहे. आणि जी मुदतवाढ आहे म्हणजे स्वतः वकील जे सरकारी वकील आहेत त्यांनी ते कोर्टाला मेन्शन केलेलं आहे अशी माहिती आमच्या वकिलांनी दिलेली आहे. आणि 25 तारखेपर्यंत जवळपास 25 तारखेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इनडायरेक्टली त्यांच्याकडनं कळालं, अजून ऑफिशियली आयुक्त कार्यालयाकडनं याची माहिती आलेली नाही, परंतु त्यांच्या न्यूज बुलेटिनमध्ये संध्याकाळपर्यंत मला असं वाटतं की हे येईल आणि त्यानंतर हे सर्व गोष्टी स्पष्ट होतील. परंतु मुदत वाढल्याची माहिती ही पूर्णपणे खरी आहे आणि संध्याकाळपर्यंत ह्या गोष्टी येतील. मित्रांनो, हे तर आता या संदर्भात झालं, परंतु एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की ते इंग्रजी माध्यमांची मुलं नागपूरमध्येही जात आहे कोर्टामध्ये, इतर ठिकाणी त्यांनी तयारी केलेली आहे. तर मी मराठी माध्यमांच्या मुलांना एवढी विनंती करतो, आपण आपल्या हक्कासाठी जे काही असेल तर लढा. आपल्याला आता या ठिकाणी लढायचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपण सुद्धा तिन्ही जे हायकोर्ट असतील त्या हायकोर्टमध्ये आपल्या माध्यमातून आपण लढणार आहोत. आणि प्रसंगी त्या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की भरती प्रक्रिया सुरळीत व्हावी ही आमची इच्छा आहे आणि प्रशासनानं त्या ठिकाणी सहकार्य करावं. जे काही इंटरिम आदेश दिला आहे त्या पद्धतीनं जर कारवाई झाली असती तर मला असं वाटतं की पुढे आता हे लांबण्याची गरज पडली नसती. परंतु आता 10-12 दिवस लांबल्यामुळं अनेक मुलं आता त्या याच्यामध्ये आहेत की भरती आचारसंहितेच्या पूर्वी होणार का नाही होणार हा प्रश्न आता सर्व अभियोग्यताधारकांना, आमच्यासारख्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पडलेला आहे, उमेदवारांना पडलेला आहे. आणखीन 12 दिवस देणं म्हणजे निश्चितपणे ही भरती प्रक्रिया आता या ठिकाणी आचारसंहितेच्या नंतरच होणार हे आता स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं आहे. मी 2-3 महिन्याच्या आधी सुद्धा हे स्पष्ट केलं होतं की प्रशासनाला भरती ही आधी करायची नाही किंवा आचारसंहितेच्या नंतरच होईल, कारण अशी धोरणं त्या ठिकाणी प्रशासन घेत आहे आणि अनेक मुलं त्या धोरणाला विरोध असताना सुद्धा एकच बाजू त्या ठिकाणी प्रशासनाला लावून धरल्यामुळं सध्या आता ही वेळ आल्याची आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, उद्या काय होतं ते आपण बघूया. जी काही माहिती असेल ती माहिती तुम्हाला उद्या आम्ही कोर्टामध्ये घडलेली जी माहिती ती उद्या मी तुमच्यापर्यंत देईल. परंतु एक निश्चित आहे, भरती प्रक्रियेमध्ये आता मुदतवाढ त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि ती संध्याकाळपर्यंत आयुक्त कार्यालयामार्फत त्या पद्धतीनं नोटिफिकेशन येईल. ही जी काही माहिती आहे ती आमच्या वकिलांकडनं, आमचे जे वकील आहेत त्या वकिलांकडनं आम्हाला मिळालेली आहे. ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय, कारण सकाळीच त्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत कोर्टाला, असं वकिलांचं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद मित्रांनो. पुढील माहिती जे काही असेल ती मी उद्या तुमच्यापर्यंत पोहोचवेन. थँक्यू.